मित्रांनो 2026मध्ये जर का तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल पेट्रोल प्लस CNG तर हा ब्लॉग आज तुमच्यासाठी असणार आहे. कारण भावाने गाडी घेतलेली आहे आणि ती शोरूमवरून आम्ही घरी आणण्यासाठी जात आहोत. आता ती कार कोणत्या कंपनीची घेतलेली आहे, पेट्रोल प्लस CNG आहे, ती कितीला गेलेली आहे, लोन कसं केलेलं आहे, त्यावरती कोणकोणत्या ॲक्सेसरीज मिळत आहेत आणि 2026मध्ये पेट्रोल प्लस CNG कार घेणं योग्य आहे का, अशी सर्व डिटेल माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. आता मी चाललो आहे कल्याणला. कल्याण शोरूमवरून ती गाडी बुक केलेली आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. तर या भावाने आपल्याला लिफ्ट दिलेली मुंबई आग्रा हायवे पर्यंत. तर कल्याण जाण्यासाठी जत्रा चौफुलीवरून काही मला गाडी भेटलेली नाही. तर मी आता द्वारका सर्कलवरती आलेलो आहे. तिथे पण रस्त्याचं पूर्ण काम चालू आहे. आता पाहूया आपल्याला इथून कल्याण किंवा भिवंडी बायपास किंवा कसारा जाण्यासाठी जी गाडी भेटेल ती, कारण आपल्याला लवकरात लवकर पोहोचायचं आहे. तर कल्याणला मी बाईकने जाणार होतो. 300 किलोमीटर आहे, 2-3 तासाचा रस्ता आहे. परंतु प्रायव्हेट किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने जायची मला सवय नाही आणि ती सवय आपल्याला पाळायची आहे. त्यामुळे मी आता द्वारका सर्कलच्या फ्लायओव्हर जिथे सर्व्हिस रोड आहे तर तिथे उभा आहे. आता इथून आपण एखादी कॅब किंवा कार जे काही भेटेल त्याच्याने निघणार आहोत. तर आपल्याला एक कार भेटलेली आहे आणि भिवंडी बायपास जाण्यासाठी 300 रुपये लागणार आहे. तर चला आता निघूया. अशा प्रकारचा प्रवास मी फर्स्ट टाइम करणार आहे. तर मी उतरलोय आता कल्याण भिवंडी बायपास. गाडी होती पण ना भावाला एक सजेशन द्यायचं होतं, ते निघून गेला. ड्रायव्हर मित्रांना एक सजेशन आहे, गाडी चालवताना आहे ना, जर का मोबाईलवरती कॉल आला तर तुम्ही बोला, त्याबद्दल नाही. परंतु त्यानंतर ना व्हॉट्सअप स्टेटस पाहणं, कोणाला रिप्लाय करणं, त्याच्यासोबत डिस्कस करणं हे खूप वाईट आहे. पाहूया ना, नाशिक पासून तर इथे भिवंडी बायपासला आलेलो आहे मी. तोपर्यंत तेच काम करत होता. माझा जीव पण घाबरत होता, त्याला सांगायचा पण विचार करत होतो. पण म्हटलं कसं आहे ना, एखाद्याला सजेशन आवडतं, एखाद्याला आवडत नाही, त्याला सांगणार होतं, तेवढ्यात मग निघून गेला. तर आपण उबरने बाईक राईड बुक केलेली आणि भाऊ आलेला आहे. आपण आता निघतोय शोरूम कडे. तर आपण पोहोचलोय आता शोरूमला आणि आपला भाऊ कोणत्या कंपनीची गाडी घेते ते मी तुम्हाला आता रिव्हील करतो. तर हा आहे शोरूम मारुती सुझुकीचा आणि मारुती सुझुकीची गाडी आपला भाऊ आता घेतोय आणि ते माझ्या आधीच या ठिकाणी शोरूमला आलेले आहेत. मी थोडासा लेट झालो 5-10 मिनिटं, कारण इकडे ट्रॅफिकचा इश्यू आहे. हे राम कृष्ण हरी. तर पाहू शकता तुम्ही सगळी मंडळी आलेली आहे गाडी रिसिव्ह करण्यासाठी आणि मी ज्या ठिकाणी लेट झालो. आता पूजेची तयारी झालेली यांची आणि आपल्याला आता गाडीची पूजा वगैरे करायची आहे, कारण ही मंडळी आपल्या आधीच आलेली आहे. आणि आमची परी बघा एकदम खुश होती परी. तर मित्रांनो, हे आहेत आपले मोठे भाऊ, या वहिनी साहेब आणि ही आमची चिल्लर पार्टी. आणि जी गाडी आम्ही घ्यायला आलेलो आहे ती मागे तुम्ही पाहू शकता. जर आपल्याला आता कव्हर झालेली आहे ती, आणि ते पाहून तुम्ही सांगा बरं हे कोणत्या गाडीचं कोणतं मॉडेल आहे. मारुती सुझुकी आहे. तर पाहू शकता तुम्ही. आणि लवकरच गाडी कोणती आहे ते आपण रिव्हील करणार आहोत. तर आपले दादू भाऊ आणि वहिनी साहेब आता गाडी रिव्हील करत आहेत, अनबॉक्स करत आहेत. तर दादू भाऊने कोणती गाडी घेतलेली आहे ते आता आपल्याला लवकरच पाहायला भेटेल. तुम्हाला गाडीचं नाव सांगतो, मला प्रोनाउन्सिएशन पूर्ण येत नाही. आर्टिगा, इर्टिगा, काय बाई, आर्टिगा. तर आर्टिगा गाडी आपल्या भावाने घेतलेली आहे आणि आता तिची पूजा वगैरे आम्ही करणार आहोत. तर आता गाडीची पूजा होत आहे. तर हे आहेत आमच्या दादूभाऊचे मामा आणि त्यांच्या हाताने गाडीचं ओपनिंग झालेलं आहे. फर्स्ट ड्रायव्हर म्हणून ते बसलेले आहेत आणि त्यांच्याशिवाय गाडी घेणं अशक्य अशी गोष्ट होती. तर फायनली गाडी आता हँडओव्हर केली जात आहे आणि लवकरच आपण एखाद्या ट्रिपला निघणार आहोत.
तर दादू भाऊ आणि वहिनी साहेब आता पहिल्या राईडला चालले आहेत. तर गाडीचा शूट वगैरे झालेला आहे, पूजा झालेली आहे, फर्स्ट ड्राईव्ह झालेला आहे आणि आता आम्ही घरी चाललेलो आहोत. तर आम्ही आता जेवण केलेलं आहे. आपला गाडीचा जो प्रोग्राम होता रिसीव वगैरे करायचा तो आटोपलेला आहे आणि दादू गाडी घेऊन आपल्याकडे येणार आहेत आता नाशिकला. आणि मी परत चाललोय आता नाशिकला घरी. ते दादू आपल्याला आता सोडायला येतोय. गाडीचं थोडंफार काम राहिलेलं होतं, जसं की ॲक्सेसरीज लावणं किंवा त्याची कोटिंग करणं. त्यामुळे आता गाडी भेटलेली नाहीये, शोरूमला लावलेली आहे. नाहीतर आम्ही सोबतच आपल्या नव्या गाडीवरती गेलेलो असतो नाशिकला. आणि आम्ही आता जातोय रेल्वे स्टेशनवरती. तर आपल्याला आता रिक्षा भेटलेली आहे. चलो. तर नाशिक रोड स्टेशन वरती मी आता उतरलेलो आहे. 2 तासाची गाडी आपल्याला सोडणार होती. तर मी कॅबने जाणार होतो, पण म्हटलं चला रेल्वेने जाऊया. 12 पण वाजेल आणि रेल्वेची मजा पण आहे. म्हणजे पूर्ण 1 तास आता मला लेट केलेलं आहे. आता एखादी गाडी बघतो किंवा ओला उबर करतो आणि मग घरी निघतो. तर जसं की तुम्हाला माहिती आहे आपली गाडी आता घरासमोर आलेली आहे. आणि काल आहे ना आम्ही ड्राईव्ह नेत होतो, टेस्ट ड्राईव्ह तिची. परंतु तिथे नंबर प्लेट वगैरे नसल्यामुळे आणि ती जी गेट पास आहे ती पण काढली नव्हती, त्यामुळे ते शोरूमवाले थोडं प्रॉब्लेम देत होते. बाकी फॅमिलीने राईड घेतली पण माझीच राहिलेली होती. आणि आपला भाऊ आलेला आहे, आता आपण थोडंसं फिरून येऊ. आपले दादू आता आपल्याला सांगणार आहेत की ही गाडी कितीला गेली. आधी आम्ही कोटेशन्स काढलेले होते वेगवेगळ्या शोरूम वरती, तिथे कितीला जाणार होती. जसं की तुम्हाला माहिती आम्ही शिरपूरकडे राहतो आणि आपल्या दादू भाऊने धुळे जवळ आहे, तिकडे धुळ्याच्या शोरूम वरून कोटेशन काढला. आधी आम्हाला गुजरात मधून घ्यायची होती गाडी, कारण गुजरातचा जो रोड टॅक्स आहे, RTO टॅक्स आहे, तर तो कमी येतो, त्यामुळे गाडी स्वस्तात पडते. तिकडनं पण कोटेशन काढलेलं होतं आम्ही. त्यानंतर आता मी सध्या नाशिकला राहतोय, नाशिकहून सुद्धा कोटेशन काढलेलं. आणि आपली जी गाडी घेतलेली आहे तर ही कल्याणहून घेतलेली आहे. तर आता दादू थोडस शॉर्ट मध्ये सांगतील की ही गाडी कितीला, आधी कोटेशन कसे कसे काढले आणि आता ही गाडी कल्याणहून कितीला घेतलेली. तर बाई, तर आपण सुरुवातीला धुळेतून सेवा ऑटो मधून कोटेशन काढलेलं, त्या ठिकाणी 12,97,000 ऑन रोड होती. आणि त्यानंतर आपल्याला सांगण्यात आलं मित्रांकडून की गुजरातमध्ये टॅक्सची बचत होईल, तर गुजरातमध्ये 12,06,112 रुपयामध्ये आपल्याला ही गाडी भेटणार होती. परंतु बऱ्याच जणांचं म्हणणं की गुजरात पासिंग घेऊ नका, आपल्याला महाराष्ट्रामध्ये वापरायची. तर मी नाशिकला विचारले असता तर नाशिकला मला 12,65,000 फायनल ऑफर दिलेली, त्याच्यात 1 रुपया कमी होणार नाही आणि काही गिफ्ट मिळणार नाही. तर मी कल्याणला ॲक्सेसरीज वगैरे जे असतं ते काही त्याच्यात इन्क्लूड होणार नाही. तर मग मी कल्याणला गेलो होतो. त्या ठिकाणी माझा भाऊ म्हणजे मावशीचा मुलगा असतो, तर त्याने मला सजेस्ट केलं की या ठिकाणी आहे राटो म्हणून आहे, तर आपण त्या ठिकाणी जाऊ. त्याच्या ओळखीने त्या ठिकाणी मला सेम नाशिकचीच प्राइस भेटली 12,65,000. परंतु त्यांच्याकडून मला 10,000 रुपयाची अँटी रस्ट कोटिंग आणि टेफ्लॉन कोटिंग करून दिली, प्लस 25,000 रुपयाची ॲक्सेसरीज त्यांनी मला गिफ्ट केली. म्हणजे साधारण 35,000 रुपये माझा फायदा झालाय. तर 12,65,000 जर 35 वाया गेले तर 12,25,000 मध्ये मला ही गाडी ऑन रोड पडलेली आहे. आणि ती त्यांनी MH-18 करून दिलेली. तर म्हणजे गाडी आपण कल्याणहून घेतलेली आहे आणि आपण जसं की शिरपूरमध्ये राहतो, धुळे जिल्हा आहे आपला, म्हणून ती MH-18 आपल्याला भेटलेली आहे. तर अशा प्रकारे ही गाडी आपण घेतलेली आहे आणि गाडी लोनवरती घेतलेली आहे. तर लोनचं पण थोडंफार सांगून दे भाई, लोन कसं केलेलं आपण. लोन आपण HDFCचं केलेलं आहे. तर ते आपल्याला बसलेलं आहे 10,85,000. ते आपल्याला 8.40% मिळालेलं आहे. 7 वर्षासाठी केलेलं आहे. त्याचा महिन्याला EMI येणार आहे मला 17,117चा. तर त्याला 7 वर्षात साधारण 2 ते 2.5 लाख रुपये व्याज जाऊ शकतं.
आणि डिपॉझिट किती? डाऊन पेमेंट मी केलेली आहे 2,05,000 समथिंग. तर अशा प्रकारे ही गाडी आपण घेतलेली आहे आणि कोटेशन पण सांगितलं गेलं तुम्हाला, लोन कसं झालं ते पण सांगितलं. आणि आता भविष्याचा विचार करून ही गाडी पेट्रोल प्लस CNG केलेली आहे आपण, कारण पेट्रोल डिझेलचा सध्या तुटवडा आहे आणि CNG सध्या सुरू झालेलं आहे. म्हणजे बऱ्याच पेट्रोल पंपवरती आहे आणि खूप साऱ्या पेट्रोल पंपवरती नाही आहे, परंतु भविष्यात CNG गाड्या जास्त आपल्याला पाहायला भेटतील. आणि काही जण म्हणतील की भविष्यात आता EV येत आहे किंवा A85 आहे, A100 आहे, परंतु तो जो ड्राफ्ट काढलेला आहे ना सरकारने, तो काढलेला आहे, परंतु ते असं नाही आहे की ते लगेच लागू करून देतील. काही जण म्हणतील की आता पेट्रोलमध्ये पण मिलावट आहे किंवा CNGचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो, परंतु या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या चालूला आपल्याला वाटतात. परंतु सरकार कितीही म्हणत असेल की आपण E20चं E30 करू, E30चं E85 करू, 100% करू, या गोष्टी लगेच शक्य नाही आहेत. याला जवळपास E30 येण्यासाठी आपल्याला 5 वर्ष लागतील आणि E85 म्हणजे फ्लेक्स फ्यूल येण्यासाठी जवळपास 10-15 वर्षे पूर्ण भारतामध्ये लागून जातील आणि तोपर्यंत आपली गाडी जुनी होते. त्यामुळे जर का तुम्ही पेट्रोल प्लस CNG घेत असाल तर हा बेस्ट ऑप्शन आहे सध्या तरी. डिझेल गाडी घेऊच नका आणि फक्त पेट्रोल गाडी सुद्धा घेऊ नका. तर काही जण सांगतील की EV का घेतलेली नाही, कारण आता सध्या खूप लोक EV घेत आहेत, परंतु 2-3 मित्रांनी EV पण घेतलेली आहे आणि EV सध्या टेस्टिंग फेजमध्ये आहे. काही गाड्या चांगल्या आहेत, परंतु EV अजून तो परफॉर्मन्स देत नाही किंवा EVचं ते अस्तित्व नाही अजून की जे पेट्रोल गाडीचा जो पिकअप आहे किंवा जे मेंटेनन्स वगैरे आहे तर ते खूप जास्त आहे EVला. आणि कुठे जर काही खराब झाली, काही प्रॉब्लेम झाला तर ज्या काही कंपन्या आहेत तर त्या प्रॉपर सर्व्हिस सुद्धा देत नाही. त्यामुळे सध्या तरी जर तुम्ही 10 किंवा 15 वर्षाच्या हिशोबाने एखादी गाडी घेण्याचा विचार करत असाल तर सध्या पेट्रोल आणि CNG गाडी बेस्ट आहे, त्याला तोडच नाही. तर आता आपण हे स्वीट घेतलेले आहे आणि हे कोणाला द्यायचं आपल्याला मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. तर मित्रांनो, जसं की तुम्हाला सांगितलं आपण आत्ताच गाडी शोरूम वरून आणलेली आहे आणि पहिलाच पेढा अजून कोणाला दिलेला नाही, फॅमिलीला दिलेला आणि दुसरा पेढा सरांना देतोय. सरांचा आशीर्वाद आमच्यावर राहावा. तर आपली गाडी तर तशी नाशिकला येत नाही, पुण्यालाच राहणार आहे ती. आणि सरांनी सगळे नेम पाळावे आणि नाव व्यवस्थित बरोबर वाहतुकीचे नेम पाळा, म्हणजे सगळं सुरळीत चालेल तरी. काल आणि गाडी रिसिव्ह करायला गेलो मी आणि देऊ का कट करायला, ज्या गाडीत बसलो ना त्याला मी एवढा बोलणार होतो, म्हणजे मी रेकॉर्ड केलं ते. पण तो काय करत होता, गाडी चालवतोय तुला फोन आला तर तू उचल, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही मला. कंटिन्यू फोन बघत होता. व्हॉट्सअपवरती स्टेटस बघतोय. परत तुम्ही नेम पाळेन दादा, तुम्हाला थांबवणार पण नाही, अपघात होणार नाही. जर तिकडून वाट बघत राहणार असलं तर चुकडून काही राहत. जसं की तुम्ही पाहिलं आपल्या ट्रॅफिक पोलीस सरांना आपण पेढे वगैरे दिले नवीन गाडी घेतल्याबद्दल आणि त्यांनी आपल्याला ट्रॅफिक नियमांबद्दल मार्गदर्शन सुद्धा केलं. आणि ते मार्गदर्शन खूप गरजेचं आहे, कारण खूप लोक फक्त नावाने गाडी घेतात, गाडी चालवता येत नाही आणि बेशिस्त पद्धतीने चालवता, मग एक तर स्वतःचा ऍक्सिडेंट करता किंवा दुसऱ्याला ठोकता. तर तुम्हाला गाडीबद्दलची सर्व डिटेल माहिती मी सांगितलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि गाडीबद्दल अजून नवनवीन व्हिडिओज आपण घेऊन येणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ अशा जगा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय कानाडे.